नमस्कार. दिनांक 6 मार्च. कथेचं शीर्षक आहे तुम्ही मूळचेच साधू आहात. महाराज मंगळवेढ्यास होते त्यावेळी काही दिवस ते श्री यशवंत महादेव भोसेकर यांच्या सहवासात होते. पुढे त्यांना स्वप्नात महाराजांनी पारनेर गावी दर्शन देऊन एक शाळीग्राम दिला व साधू म्हणून कीर्ती होईल असा आशीर्वाद दिला. भोसेकर जागे होऊन पाहतात तो अंथरुणात खरोखरीच शाळीग्राम मिळाला. महाराजांच्या भेटीची ओढ लागताच अक्कलकोटी यावे असा स्वप्न दृष्टांत दिला. त्याप्रमाणे ते भेटीस आले असता महाराज म्हणाले, तुम्ही मूळचे साधू आहात. महाराजांचे पूर्ण कृपांकित झाल्याने त्यांचा पारमार्थिक अधिकार वाढून ते देव मामलेदार म्हणून ख्यातकीर्त झाले. मंगळवेढ्यातील 12 वर्षाच्या वास्तव्यात लोक महाराजांना दिगंबर बुवा म्हणून ओळखत होते. तरी फार करून महाराज गावात नसतच. आजूबाजूची गावे आणि जंगले येथेच त्यांची भ्रमंती चाले. प्रत्यक्षात मात्र ते सूक्ष्म रूपाने हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत आणि द्वारकेपासून जगन्नाथपुरीपर्यंत देशाच्या उभ्या आडव्या ताण्याबाण्यात संचार करीत असत. या संचारात लोक उद्धाराचे अविनाश आणि अविरत कार्य करण्यात ते गुंतले होते. महाराजांच्या लोक उद्धाराच्या कार्याचा एक विशेष असा की परमार्थात प्रगती केलेल्या, करू पाहणाऱ्या आणि होऊ शकणाऱ्या व्यक्तींना तसेच अनेक योग्यांना, यतींना ते नेमके आपणाकडे ओढून घेत किंवा त्यांचे गावी, त्यांचे घरी जाऊन भेट दर्शन घडवीत. अलवणी बुवांना जगन्नाथपुरीत, भुऱ्या बुवांना द्वारकेला, बाबा घोलपांना नाशिकमध्ये, माणिक प्रभूंना त्यांच्या दरबारात, शंकर रायराजेंना काशी विश्वेश्वराच्या मंदिरात, नंदाराम गवंडींना मल्लिकार्जुन मंदिरात, मालोजी राजास गणपती मंदिरात, रामोपासक काशीकर स्वामींना केरळ देशात त्यांनी दर्शने घडवली होती. ही झाली ठळक उदाहरणे. आणखी कितीतरी स्वप्न दृष्टांताच्या भेटी आहेत. तसेच त्यांनी श्री भोसेकर यांना पारनेर गावी स्वप्नात दर्शन दिले. मंगळवेढ्यास काही दिवस श्री भोसेकर महाराजांच्या सहवासात होतेच. आता याच श्री भोसेकरांना त्यांनी नुसते स्वप्नात दर्शन दिले असे नव्हे तर एक शाळीग्रामही दिला होता. तो श्री भोसेकरांना जागेपणी अंथरुणात मिळाला. या योगे प्रपंच आणि परमार्थ उन्नतीकारक घडेल असा आशीर्वादही त्यांनी दिला होता. साहजिकच श्री भोसेकरांना पुनर्भेटीची ओढ लागली तेव्हा पुन्हा त्यांना स्वप्न दृष्टांतात देऊन अक्कलकोटास येण्याचा आदेश दिला. तेथे ते आले तेव्हा औचित्यपणे त्यांनी ती शिला, दगड कोठे आहे रे असे शाळीग्रामाविषयी विचारून त्यांना स्वप्न दृष्टांताची खुणगाठ पटवली. या भेटीतच तुम्ही मूळचे साधू आहात असे कौतुकास्पद उद्गार काढून त्यांना आशीर्वादही दिला. त्यानंतर श्री भोसेकर यांची उत्तरोत्तर प्रगती होऊन ते देव मामलेदार या नावाने ख्यातकीर्त झाले. महाराजांचे कार्य कसे आणि कोणत्या पातळीवर चालत असे त्याचे दिग्दर्शन करणारी ही लीला आहे. धन्यवाद.